नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सविता ब्लॉग्समध्ये परत एकदा घेऊन आलेली की तुम्ही समोरच्या माणसाला किंमत किती देता? ज्याची गरज आहे तितकीच किंमत देता का त्याच्यापेक्षा जास्त किंमत देता? आणि तो माणूस आपली किती किंमत करतो हे कधी तुम्ही जाणलंयत का? हा छोटासा लेख आहे 2च मिनिटाचा. शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा तुमच्या सविताला. सविता ब्लॉग्स, साहित्य कला लेखक. आपण समोरच्या व्यक्तीला महत्त्व इतकं देतोत ना, की समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याशिवाय त्याचं पान सुद्धा अडत नाही. सगळं काही त्या आपल्या म्हणण्यानुसारच तो वागेल असं समोरच्या व्यक्तीला वाटत असतं. पण समोरच्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं, ते शब्दावर नसतं, तर आपल्या वागण्यावर असतं. जी व्यक्ती तुमची वेळेवर कदर करते, तुमचा मान ठेवते आणि तुमच्या भावनांची काळजी घेते, ती व्यक्ती खरी तुमची जवळची. आणि जी व्यक्ती वारंवार दुर्लक्ष करते, त्यांना जास्त महत्त्व देणं म्हणजे हे स्वतःवर अन्याय ठरतं. नातं जर जपायचं असेल ना, तर दोन्हीकडून जपलं गेलं पाहिजे. समोरच्या माणसाकडून पण आणि आपल्याकडून पण. आपण समजून घेत राहिलो, तर ते नातं एक ओझं होऊन जातं डोक्यावर आणि समोरचं ऐकून जर घेत नसेल ना, तर कमी बोलणं ही एक शहाणपणच असतं. ज्याला तुमची उपस्थिती महत्त्वाची वाटत नाहीये, त्याच्यासाठी कधीही स्वतःला बदलू नका. कारण आदर देणं आणि भीक मागणं यात फरक आहे. आदर देणं आणि भीक मागणं यात जमीन आसमानचा फरक आहे. योग्य अंतर ठेवलं ना, की नात्याची खरी किंमत कळत असते. स्वतःचा आत्मसन्मान आपण आपला स्वतःचा आत्मसन्मान जपला, तर समोरचाही वागणूक बदलतो. जिथे मान नाही, तिथे कधीच थांबायचं नाही. जिथे मान नाही, तिथे कधीच थांबायचं नाही, हे आपल्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने शिकवतं. महत्त्व तिथेच द्यायचं महत्त्व तिथेच द्यायचं, जिथे आपली किंमत समजली जाते. नाहीतर शेवटी फक्त आणि फक्त स्वतःलाच महत्त्व द्यायचं, हेच आपल्यासाठी योग्य आहे. कारण की आपण काय करतो, एक जिलेबीचा हा पदार्थ असतो. जिलेबीचा वेडा कसा आहे, एक गुंता असतो. तो आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो, की नाही, स्वतःची माणसांमध्ये गुंतागुंत करून घेऊ नका. दुसऱ्याला कायम गोडवास देण्याचा प्रयत्न करू नका. डोळे झाकल्याच्या नंतर ती व्यक्ती मनात दिसते आणि ती सर्वात जवळची व्यक्ती वाटू लागते, जेव्हा आपण समोरच्या माणसाला आपलं माणूस समजतो तेव्हा. माणसाने 3 गोष्टी आयुष्यात सांभाळून वापराव्यात. कमाई, पाणी आणि वाणी. कारण या 3 गोष्टीशिवाय माणसाचं भविष्य अजिबात राहत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशी काही नाती येतात आणि ती नाती अशी असतात, की त्या नावात सुद्धा आपल्याला बसवता येत नाहीत, इतकी बेकार नाती आपल्या नशिबात येतात. पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कोपरा हृदयामध्ये आणि पापणीच्या आड कायम आपण राखीव ठेवलेला असतो. का बरं? कारण की प्रत्येक जण रडूनच दुःखाला सामोरं जातो ना. कारण की दुःखाला सामोरं जात असताना लोकांच्या हसण्यात सुद्धा वेदना दडलेल्या असतात. आपल्याला जर दुःख झाले तर समोरचा माणूस आपल्यावर हसतो, आपली निंदा करतो, त्याला मजा वाटते. त्यासाठी काय करायचं काय? काय करणार काय तुम्ही? काहीही करू शकत नाही. ज्याच्या त्याच्या वेदना ज्याला त्यालाच भोगायच्या असतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. सर्व झाडांना फळं ही गोड येतात असं नसतं. आणि ती आली पाहिजेत असं पण नसतं. काही झाडं सावलीसाठी सुद्धा असतात. काही झाडं राखून ठेवावी लागतात. तर शेवटी काय असतं माहिती का? आनंदाचा क्षण जो आहे, तो आनंदाने जगून घ्यायला शिकला पाहिजे. मनातलं बोलून टाका. ज्यांच्यावरती राग आहे त्यांना क्षमा करा. त्यांना क्षमा करायचं. ज्यांच्या आपलं जर चुकलं असेल तर माफी मागा आणि त्यांच्याशी प्रेम करायला लागा. कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट आहे. आज आहे तर उद्या नाहीये. जीवनात पद, प्रतिष्ठा हे काय वाटतं लोकांना, की खूप मोठं आहे, उच्चभ्रू आहे. हो, ओके, ठीक आहे. आहे पद, प्रतिष्ठा पण महत्वाचं आहे. पण ते एक भाकड ओझं आहे डोक्यावर.
कारण की प्रतिष्ठा ही आणि योग्यता ही ज्यांची लायकी नसते ना, त्यांना सुद्धा मिळते. प्रतिष्ठा आणि योग्यता ज्यांची लायकी नसते त्यांना सुद्धा मिळते. का? का मिळते? कारण की त्यांना त्यांची वाहवा मिरवायची खूप सवय असते. जीवनामध्ये प्रतिष्ठा असताना मिरवलं गेलं नाही पाहिजे. तुम्हाला जर मान मिळतोय तर जास्त ताठपणाने मिरवलं नाही पाहिजे. आणि जर आपल्याला कोणी व्हॅल्यू नाही ना समजत आहे, तर आपण तिथून हळूच काढता पाय घ्यायचा कधीही. प्रतिष्ठा नसताना कधीच खचून पण जायचं नाही. कुणी आपल्याला मान-सन्मान दिला नाही तरी खचून पण जायचं नाही. 2 गोष्टी कधीच संपू द्यायच्या नाहीत आपल्या आयुष्यामध्ये. ते म्हणजे आपलं मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे आपलं अंतःकरणातलं देवपण. बालपण म्हणजे एकदम लहान लेकरासारखं आणि देवपण म्हणजे माफ करण्याची वृत्ती ठेवा. आपण देवाकडे का हात जोडतो? मग हीच वृत्ती आपल्यामध्ये जर ठेवली ना, तर आपलं मन आणि डोकं हलकं होऊन जातं. कारण की जीवनातलं माणूस संपला, की सगळं संपलं. हे त्रिकाल सत्य आहे. आज मी जर मेले, तर सगळं संपलं. काहीही राहणार नाही. काय येतं सोबत? काहीही येत नाही सोबत. कारण की सुख ही दुःखाची छाया आहे आणि दुःख ही सुखाची छाया आहे. दुःख गेलं की सुख येतं, सुख गेलं की दुःख येतं. पण हे जीवनाचं कोडं सोडवता आपण अंधकाराला दोष देतो आणि स्वतःचा प्रकाश हा हरवून जातो. म्हणून स्वतःच प्रकाशमान व्हा. कारण स्वप्नांची आरास पाहण्यासाठी आपल्या मनाला तयारी तर करावी लागेल ना आणि वास्तवात सतत चटके हे सोसावेच लागतात. म्हणून जागं करत असतं आपल्याला जे चटके जे बसतात ना ते. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात कुठलाही रक्तगट कुठेही मिळू शकतो. पण रक्तात माणुसकी ही असलीच पाहिजे. एखाद्या अनमोल झाडाच्या पानासारखं गळून कचरा बनून जगू नका. कारण की मेहंदीच्या पानासारखं रंगीबिरंगी बना. इतके छान बना की तुमचे रंग सगळीकडे मिसळले गेले पाहिजे. जे स्वतःला कुस्करून दुसऱ्याच्या आयुष्यात अनमोलपणे रंग भरतील, असे तुमचं व्यक्तिमत्व घडवा. आयुष्यात नेहमी एक लक्षात ठेवा, आयुष्यात मोह नसावा. आयुष्यात मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा आणि प्रत्येकाच्या जीवनात एक छोटीशी झोपडी का असेना, ती स्वतःची असल्यावर घास हा त्या झोपडीतला समाधानाचाच असावा. तरच आपल्याला आनंद मिळतो. कारण की सुख, समाधान, शांती हे सगळं आपल्याला मनातून ठरवायचं आहे. पैसा डोक्याने, हाताने, आपल्या कष्टेने, आपल्या सगळ्या गोष्टीने आपल्याला पैसा कमवता येतो. पण आतून मनातली शांतता, समाधान हे आपल्याला शोधावं लागतं. लेख कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सविताला आणि आनंद शोधायला नक्की घ्या. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.